नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निवृत्तीनंतर या चुका करू नका. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मात्र व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग, निवृत्तीनंतर काही लोकांना कशाची खंत असते हे कारणं वेगवेगळी असू शकतात. कशासाठी त्यांना वाईट वाटतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता निवृत्तीनंतर खंत ही सगळ्यांना सारखी नसणार किंवा सारखी नसते, ती वेगवेगळी असू शकते, नाही का. याचीच त्यांची वेगवेगळी प्रॉब्लेमसुद्धा असू शकतात. आता मला वाटतं ह्या प्रॉब्लेमला ते स्वतःही जबाबदार आहेत आणि हे त्यांनासुद्धा माहीत असतं. आणि म्हणून म्हटलं की एक व्हिडिओ करूयात, येणाऱ्या पिढींना थोडं मार्गदर्शन ठरेल. खंत ही सर्वांचीच असते असे नाही, परंतु बऱ्याच जणांना मात्र असं वाटतं की रिटायर्ड झाल्यानंतर काही गोष्टी केल्यामुळे त्यांना खंत असते. तर पहिली गोष्ट म्हणजे त्यातली एक पहिली खंत असते ते म्हणजे आर्थिक बाबत. त्यांना वाटतं की मी पैसा भरपूर कमावत होतो, जेव्हा मी कार्यरत होतो तेव्हा मी भरपूर पैसा कमावत होतो, परंतु मी कुठलंही नियोजन केलेलं नाही. मी पाठीशी किंवा माझ्याजवळ कुठलीही जमापुंजी ठेवलेली नाही, कारण मला चांगला पगारही पडत होता आणि खर्चही मी त्याच मानाने खर्चसुद्धा करत होतो, त्यामुळे बचत करणं झालंच नाही. अशी खंत बऱ्याच जणांची असते आणि याची जाणीव त्यांना आहे. ते स्वीकारतातसुद्धा की या गोष्टीसाठी मीच कारणीभूत आहे आणि मी जर बचत केली असती तर आज थोडं वेगळं राहिलं असतं. मीच बचत केली नाही असं सुद्धा ते म्हणतात. भरपूर पैसा मला मिळायचा, मी मिळवतसुद्धा होतो, परंतु मी ते पैसा गुंतवत गेलो नाही. पैसे येतात तसे खर्च करत गेलो. कोणी मदत मागायला आलं त्यांना दिले आणि कुठेही असे खर्च करत गेले. कोणाला उधार दे, कोणाला उसने दे, कोणाला कसं दे. तर अशा प्रकारे त्यांनी पैसे खर्च केले आणि त्यांच्याकडून वापससुद्धा ते मिळाले नाही. त्यामुळे त्यांना थोडे पैसे असं वाटतं की मी माझी थोडी गुंतवणूक करायला पाहिजे होती. अर्थात प्रत्येकाने रिटायरमेंटपूर्वी पैशाचे नियोजन हे करायलाच पाहिजे. हे सांगण्याचं कारण यासाठी की पुढे येणाऱ्यांना त्यातून थोडीशी जाणीव व्हावी की त्यांनासुद्धा या गोष्टीतून जायला नको म्हणून. आणि असं म्हणतात की पुढचा ठेस आणि मागचा शहाणा, त्याप्रमाणे शहाणपणा यायला हवा, त्याकरता बचत ही गरजेचीच असते. आता हे झालं पैसे नाहीत, त्यांच्यामुळे खंत आहे. आता त्यांच्याजवळ पैसा नाही म्हणून त्यांना ही खंत आहे. आता पहा, पहिलं लक्षात आलं असेल तुम्हाला की त्यांच्याकडे पैसाही होता, भरपूर प्रमाणात पगारही होता, परंतु काय केलं आहे की त्या पैशाचं योग्य नियोजन न केल्यामुळे त्यांना ती खंत आहे की आपण जर नियोजन केलं असतं तर आज आपल्या गाठीशी काही पैसा अशिल्लक राहिला असता, असं त्यांना वाटतं. आणि हे गरजेचं सुद्धा आहे, कारण जेव्हा तुम्ही रिटायर्ड होता तेव्हा तुमच्याकडून काम होत नाही आणि तुमची जी गुंतवणूक आहे तीच तुमच्या कामी येते, कारण पुढच्या गरजा आणखी जास्त असतात. त्यामुळे पैसा हा गरजेचा आहे. आता हे झालं ज्यांनी बचत केली नाही त्यांचं. पण काही जणांची खंत पैसे आहेत त्याचं काय करू ही सुद्धा काही जणांची खंत असते बरं का. सतत पैशाच्या मागे लागून खर्च कमी केले, कुठे हिंडणे नको, कुठे फिरायला गेले नाही, कुठे प्रवास केला नाही, कुठे जाण्याचं टाळलं, परंतु आता मी कुठेही हिंडू नाही शकत, फिरू नाही शकत, ही त्यांची खंत आहे. तसंच कुठल्या गोष्टी खायचं टाळत होते जेव्हा तरुण वयात,
ते खायचं म्हटलं तर आता काय काही खाऊसुद्धा शकत नाही, कारण आता पचत नाही. आता एवढ्या पैशाचं काय करू? हे बघा, दोन्ही विरुद्ध आहे, अगदी अपोजिट आहे. एकाला वाटतं मी पैसा गुंतवला नाही आणि दुसऱ्याला वाटतं मी खर्च केला नाही, त्याची खंत आहे. आता बघा काय होतं, जोपर्यंत तुमच्या शरीराने होते तोपर्यंत फिरणे, प्रवास करणे, खाणे पिणे, चांगले कपडे लत्ते घालणे, ह्या सर्व गोष्टी अर्थात तुमच्या हौसमौज करणे हे आलं. आपण करायला पाहिजेच, नाही का? कारण जेव्हा वय होतं तेव्हा त्यापैकी कुठलीही गोष्ट काही कामी नसते किंवा करू शकत नाही. कपडे लत्ते, आता तुम्हाला रिटायर झाल्यानंतर तुम्ही जर म्हटलं ते छान कपडे घालून कुठे जाणार आहे तुम्ही? छान कपडे घालून तुम्हाला तर घरीच राहायचं आहे. म्हणून जेव्हा वय असतं त्या वयात तुम्ही हौस मौज करून घ्यायला पाहिजे. फक्त पैशाकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे, पैसे बचतीकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे. तर छान खाणं पिणं, फिरणं हिंडणं ह्या गोष्टी तुम्ही त्या वयात करायला पाहिजे. फक्त पैशाच्याच मागे लागायचं नाही, एन्जॉय पण केला पाहिजे. ही त्यांची खंत असते काही लोकांची, की फक्त पैशाच्या मागे लागले, बाकी त्यांनी कुठलीही एन्जॉय केलं नाही आयुष्यात, आणि हीच त्यांची खंत आहे. अर्थात काय की तुमच्याकडे पैसा असताना तो योग्य त्या प्रमाणात खर्चसुद्धा करायला पाहिजे, नाही का? नाहीतर सगळं म्हातारपणासाठी ठेवतो आणि मग त्याचा उपयोग काही होतो का? नाही. तुम्ही एन्जॉयसुद्धा करू शकत नाही, लाईफसुद्धा तुमच्या मनासारखं जगू शकत नाही, मनाला मारून जगता. मग पैसा कमावत बसू नका. त्यापेक्षा तुम्ही तो एन्जॉय करा, खर्च करा तुम्हाला वाटते तिथे. आणि बघा काय होतं की तुम्ही एवढ्या यांनी पैसा जमा केला, पण पुढच्या पिढीला खरंच त्याचं किंमत असेल का त्या पैशाची? कारण तुमच्या कष्टाचे पैसे असतात, तुम्ही ते जोडलेले असतात, त्यामुळे पुढच्या पिढीला त्या पैशाची तेवढी किंमत तर असेलच असं नाही. आणि हा एक प्रश्न आहे, नाही का? त्यांना त्या पैशाची किंमत असेलच का? हाही एक प्रश्न आहे. तसं पैसा गुंतवायला पाहिजे, परंतु तुमच्या गरजा पूर्ण करेल एवढाच, नाही का? कारण म्हातारपण झाल्यानंतर तुम्हाला एन्जॉय करता येत नाही, हे झालं एक. आता काही जणांचं आहे की लोकांची खंत ही असते की आम्ही आमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही पैसा होता, वय होतं तेव्हा नशा पाणी करणे किंवा ड्रिंक करणे, त्यामुळे काय झालं, शरीरात अनेक आजार येऊन पडले. जसं BP आहे, शुगर आहे, अशा प्रकारे आणखी कुठले आजार आहे, तर ते आजार घर करून बसले आहेत. तर वेळेवर तुम्ही सावध होऊन तब्येतीकडे शरीराकडे लक्ष द्यायला हवं. वेळ गेल्यानंतर मग बाकी काहीही हातात नसतं. मग आपण काय करायला पाहिजे की आत्तापासूनच आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. ड्रिंक्स करणे, स्मोकिंग करणे या सारखे सवयी असतील तर त्या कमी करायला पाहिजे किंवा सोडूनच द्यायला पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. कारण काही जणांची ही खंत आहे की काही जणांचा ही खंत असते की मी कुठलाही छंद जोपासला नाही, मी कुठल्याही म्हणू आपण की कोणत्याही गोष्टीत मी मन रमवण्यासाठी कुठल्याही गोष्टी असं मी छंद जोपासला नाही, अशी काही जणांची खंत आहे. आता काय होतं की ज्या वेळेस तरुण असतात त्यावेळेस तो छंद न जोपासल्यामुळे ते आता शून्यापासून सुरुवात करावी लागते. परंतु असं न करणाऱ्यांना वाटतं की माझे छंद जोपासले असते तर जसे छंद आहे, लिखाण आहे, वाचन आहे, गाणं म्हणणं आहे, किंवा काही जणांना प्रवचनसुद्धा देण्याची छंद असतो किंवा त्यांच्या मनात इच्छा असते. तर अशा प्रकारचे जर छंद तुम्ही जोपासले तर तुम्हाला रिटायरमेंट नंतरचं आयुष्य तुम्हाला चांगलं एन्जॉय करता येते. तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता आणि छंदानुसार तुम्ही वागू शकता, तुमचा वेळ घालू शकता. आता काही जण तर असे आहे की त्यांना न्यूजपेपरसुद्धा बघायची सवय नसते. त्या कारणसुद्धा तशीच असतात,
कारण सकाळी उठल्यानंतर त्यांची ड्युटीची घाई, तिकडून आल्यानंतर रात्री उशीर होणार आणि मग त्यांना पेपरसुद्धा वाचण्याची सवय राहत नाही. आणि मग होतं काय की त्यांना कुठे एन्जॉय म्हणजे होतच नाही म्हातारपणानंतर किंवा रिटायरमेंटनंतर. मग तुमचा आनंद तुम्हाला जोपासण्यासाठी, तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला कुठला तरी एखादा छंद असणे खूप गरजेचे आहे. आणि त्या छंदामुळे तुमचं रिटायरमेंटनंतरचं आयुष्य छान जाईल. बघा ना, ज्यांना वाचनाचा छंद आहे त्यांना कोणाची गरज पडत नाही फारशी, कारण पुस्तक हेच त्यांचं मित्र बनतात आणि त्या करमणूकसुद्धा होते आणि ज्ञानसुद्धा मिळते. तर तुमचं काहीतरी छंद जोपासला पाहिजे, डेव्हलप करायला पाहिजे. आता काही जणांचं काय होतं ना की त्यांची खंत अशी असते की रिटायरमेंटनंतर आलेले जे काही पैसे फंडाचे वगैरे आलेले ते मुलांना लग्नासाठी, मुलांचे घर बांधण्यासाठी किंवा इतर काही खर्चासाठी त्यांनी तो वापरून दिलेला असते किंवा मुलांना दिलेले असते आणि त्यांचं फक्त पेन्शन उरतं. आणि मग काय होतं, आता त्यांचं पेन्शनवर त्यांचं पुरत नाही. ते जेव्हा 70चे होतात किंवा 70 वर्षाचे होतात तेव्हा औषधी पाणी, मेडिसिन, त्यामुळे त्यांचं पेन्शन त्यामुळे पुरत नाही त्यांची पत्नीचं. तर ही त्यांची खंत असते की मी त्यावेळेला भावनेच्या भरात येऊन मी पैसे द्यायला नको होते, की मी माझ्या मुलाला ती देऊन टाकायला नको होती. ही सुद्धा खंत काही जणांची असते. माझे जे काही आहे काय होते भावनेच्या भरात, माझं जे काही आहे ते तुझंच आहे असं म्हणून आपल्या हातातलं जे काही होतं ते देऊन टाकलं आणि मग सेविंग असं काहीच नाही उरलं. जे काही आहे ग्रॅज्युएटी आहे, फंडाचे आहे, सर्वच्या सर्व पैसे खर्च केले, नाहीतर ते मुलाला देऊन टाकले, खर्च केले नाही तर ते देऊन टाकले. आणि पेन्शनशिवाय आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक नसतं, मोठी रक्कम. आणि आता म्हातारपणात वैद्यकीय उपचारासाठी पैसा नाही, त्यांना ही एक खंत वाटत असते की आता असं वाटतं की ते पैसे आपण द्यायला नको होते, थोडे तरी आपल्यासाठी ठेवायला पाहिजे होते असं त्यांना वाटतं. आणि म्हणून एवढी मोठी चूक आता बिलकुल करायची नाही, काही आपल्यासाठी ठेवायचं. काही लोकांची ही खंत आहे. आता आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जामीन राहणे. बऱ्याच जणांचं काय होतं ना की त्यांचे मित्र आहे, नातेवाईक आहे, तर लोन उचलताना ते लोक जामीन राहतात, त्या जामीन अर्जावर ते सही करतात आणि त्यामुळे काय होतं की सही दिल्यामुळे त्यांनी लोन उचललेलं, त्यांनी जर ते लोन फेडलं नाही तर काहींना जामीन राहिल्यामुळे त्यांना ते फेडावं लागलं आणि कारणाशिवाय हा पैसा त्यांना उगीचच त्यांना ती लोनचा पैसा त्यांच्या माथी बसला. आणि ही मला वाटते खूप मोठी चूक आहे. आपण नोकरी करत असताना, पैसे मिळवत असताना आपल्याला पुढे काय काय खर्च आहे ते 60 वर्षानंतर, 70 वर्षानंतर तुमचे जे काही खर्च आहे त्या खर्चाचा हिशोब ठेवून तुम्ही तुमची गुंतवणूक करून ठेवायला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं नियोजन करून ठेवायला पाहिजे आणि मग पुढचं लाईफ तुमचं अतिशय आनंदात जाईल. नाहीतर काय होते की तुम्हाला खंत करावी लागते, तुम्हाला त्याबद्दल रिग्रेट होते, तुम्हाला दुःख होते, त्रास होतो तुम्हाला त्या गोष्टीचा की आपण एवढी कमाई करत गेलो पण नंतर काहीच नाही शेवटी. आणि शेवटीच हे गरजेचं असतं, कारण आता शेवटी म्हणजे तुमचं वय झाल्यामुळे तुम्हाला कुठलंही काम करणं पुढे होत नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी तुम्ही टाळा. निवृत्तीनंतरच्या ह्या गोष्टी, ह्या चुका तुम्ही करणं टाळा. हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. तर धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खूप खूप धन्यवाद.